रोकडा हनुमान मंदिर परिसरातील विविध विकास कामांचे संजय जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन. परभणी शहरातील प्रसिद्ध श्री रोकडा हनुमान मंदिर परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गुरुवार 3 जुलै रोजी करण्यात आले. या विकास कामात मंदिर परिसरात गट्टू बसविणे तसेच मंदिरासमोरील प्रमुख रस्त्याचे काम यांचा समावेश आहे. श्री रोकडा हनुमान मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. तसेच श्री क्षेत्र पंढरपूर वारीनिमित्त दरवर्षी श्री गजानन महाराज पालखींसह इतर संतांच्या महत्त्वपूर्ण पालख्यांचे येथे आगमन होत असते. भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने मंदिर परिसरातील सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ही विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. या कार्यक्रमास माजी आमदार सुरेश देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, शिवसेना महानगर प्रमुख आनंद भरोसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, नगरसेवक नदीम इनामदार, मोहसिन खान, नदीम काजी, मोईन मौली, बसेरा बिल्डर्सचे संचालक शेख इब्राहिम, जिल्हा परिषद सदस्य खिल्लारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार जाधव म्हणाले की रोकडा हनुमान मंदिराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. भाविक भक्तांच्या सोयीसुविधांसाठी मंदिर परिसरात पुढील काळातही आवश्यक विकास कामे करण्यात येतील. सर्वांच्या सहकार्याने ही कामे पूर्ण केली जातील आणि येथे येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल. कार्यक्रमाच्या प्रारंभी रोकडा हनुमान मंदिर समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.